चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना खोचक टोल आहे। संजय राऊत काहीही करू शकतात, पण टर्म संपल्यावर राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत। उद्धव ठाकरेंचे देव कोणते हे ठाऊक नाही, पण महाराष्ट्रात फक्त देवाभाऊच असं चंद्रकांत पाटील म्हणतात। एकनाथ शिंदेने ज्या ठिकाणी नगरसेवक हॉटेल ट्रायडन मध्ये ठेवले त्या ठिकाणी संजय राऊत म्हटले तर मी जाऊन येणार आहे। जेवायला जाणार आहे। संजय राऊत काही करू शकतात। उद्धव ठाकरे अजूनही म्हणतात, देवाच्या मनात आलं तर अजूनही आमचा महापौर होऊ शकतो। उद्धव ठाकरेंचे देव कोण नेमकं देवाच्या मनात? उद्धव ठाकरेंचे देव काय होणार? मग ते म्हणतात अजूनही महाराष्ट्रात सध्या देवाभाऊच, आणि देवाभाऊ इतके मानाने उदार आहेत, ते काय करतील काय सांगता? दादा छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे। भाजपची उमेदवारी मिळवण्याकरता इच्छुकांची धडपड आहे। 1000 इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे। भाजप शिवसेना राष्ट्रवादीसोबत युतीचा प्रयत्न करणार असल्याची देखील माहिती आहे। 3 दिवसात युती संदर्भात निर्णय आणि उमेदवार निश्चित होतील असं आता म्हटलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर आणि या ठिकाणी मनपा निवडणूक आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता इच्छुकांची भाजपची उमेदवारी मिळवण्याकरता धडपड सुरू झालेली आहे। 1000 इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे आणि जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीत महापालिका निवडणुकीतील अपयशावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। भाजपसोबतची युती तोडून ज्यांना उमेदवारी देण्यात आली ते निवडून आले का, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केलाय। संभाजी ब्रिगेड जिल्हा परिषद निवडणुका लढणार आहे। पुण्यासह 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढतील अशी आता माहिती आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। चंद्रपूर मनपामध्ये नव्या चेहऱ्यांची एंट्री आहे। 66 पैकी 49 नव्या चेहऱ्यांनी महापालिकेत एंट्री केली आहे। बहुतांश नगरसेवक हे 30 ते 45 वयोगटातले आहेत। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या सगळ्या संदर्भात येत्या 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। अंतिम सुनावणी ही असेल सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद होईल। न्यायालयानं नोव्हेंबरच्या सुनावणी दरम्यान तसं स्पष्टच केलेलं होतं। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचं याचा या सुनावणी अंती फैसला होणार असल्याची चर्चा आहे। तर तिथं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुद्धा बुधवारीच म्हणजेच 21 जानेवारीलाच सुनावणी होणार आहे। अजितदादांच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी आव्हान दिलेलं होतं, ज्यावर 21 जानेवारीला सुनावणी होईल। खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतायत असं ते म्हणतात। कल्याण डोंबिवलीत नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राऊतांचं निरीक्षण आहे। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। हे केडीएमसी मध्ये म्हणतो मी, नाही अर्थात मुंबईत पण ते करू शकतात। आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार। या 2 गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर। त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।